दक्षिण महाराष्ट्रात गाडी बगाडाची परंपरा प्रत्येक गावात पाहायला मिळते. त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यात देखील काही गावांमध्ये यात्रेच्या दरम्यान असे गाडी बगाड पाहायला मिळते. उदापूर हे त्यापैकीच एक. येथील काळभैरवनाथ यात्रेत जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठे गाडी बगाड असते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा पाहण्यासाठी लांबून लांबून भाविक येत असतात. 2 दिवस भरत असलेल्या या यात्रेत गाडी बगाडासोबतच तळी भांडार, कुस्त्यांचा हंगामा, लोकनाट्य, तमाशा असे विविध कार्यक्रम होतात. पुणेकर, मुंबईकर, ग्रामस्थ मंडळी आवर्जून यात्रेला हजेरी लावतात. केतन ताम्हाणे, शिवजन्मभूमी न्यूज, उदापूर. सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचे चांगले. खरं तर आपल्या शिवजन्मभूमीमध्ये उदापूर गावची यात्रा म्हटलं की अतिशय आगळी वेगळी आणि आकर्षक यात्रा. गाडी बगाडाचं आकर्षण म्हणजे महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय असणारं गाडी बगाड. खरं तर आपल्या उदापूर यात्रा उत्सवाच्या निमित्तानं, कालभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे. अशोक शिंदे, पोलीस निरीक्षक, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. उदापूर गावचा ग्रामस्थ असून प्रत्येक वर्षी या ठिकाणी म्हणजे लहानपणापासून या ठिकाणी या कालभैरवनाथाच्या यात्रेसाठी आम्ही या ठिकाणी असतो. मुंबईला गेल्यानंतर सुद्धा आमच्या गावातली प्रत्येक नागरिक, प्रत्येक जे नोकरीनिमित्त पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी गेले ते प्रत्येकजण या यात्रेसाठी येत असतात. या ठिकाणी गाडीबगाड जो कार्यक्रम असतो ते प्रत्येक दुपारी गाडीबगाड 12 वाजता बांधायला सुरुवात करतात आणि 3 वाजता राम मंदिर, हनुमान मंदिरापासून गाडीबगाड आमच्या पारापर्यंत येतं आणि पाराच्या पासून त्या ठिकाणी गावातील प्रत्येक जथ्याला ते गाडीबगाड फिरवायला चान्स दिला जातो. त्या ठिकाणी 2 ते 2.5 तास गाडीबगाड फिरवलं जातं. त्याच्यानंतर गाडीबगाड मंदिराकडे आणलं जातं. त्या ठिकाणी गाडीबगाड फिरवलं जातं. देवालाही त्या ठिकाणी त्याचा एक नैवेद्य दिला जातो. त्या ठिकाणी गाडीबगाडाला 4 बैले लावली असतात. थोरले शिंदे पाटील कंपनी या गाडीबगाडाची पूर्ण व्यवस्था बघतात आणि पूर्ण बाकी ग्रामस्थसुद्धा या कार्यामध्ये सर्वजण जातीनं लक्ष देऊन हा कार्यक्रम कसा जोरात यात्रा उत्सव होईल त्यासाठी या ठिकाणी प्रत्येकजण झटत असतो. दुसऱ्या दिवशी रात्री, त्या पहिल्या दिवशी या ठिकाणी गावातून पालखी निघते. पालखी आल्यानंतर गावामध्ये शोभेची दारू, पाराजवळ शोभेची दारू होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी गावातनं कुस्त्यांसाठी दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी आखाड्यासाठी जे सामान आपलं घेतलेलं असतं ते घेऊन त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा होतो. आणि या आखाड्यासाठी कुस्त्यांसाठी पंचक्रोशीतील नाही तर महाराष्ट्रातून लांब लांबचे उत्कृष्ट पैलवान या ठिकाणी येतात आणि कुस्त्यांचा आखाडा
संपुष्टात संध्याकाळी 7-7:30 चालतो. त्याच्यानंतर ग्रामस्थ इतर पाहुणे मंडळी या ठिकाणी देवदर्शन करतात. आमचं कालभैरवनाथ जे देवस्थान जे आहे या पंचकृषीतील नव्हे तर महाराष्ट्रातील नावाजलेलं आणि नवसाला पावणार हे दैवत आहे. कालभैरवाचा जो या ठिकाणी दर्शनाला येतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि लोक श्रद्धेने कालभैरवनाथ आणि मुक्ताई देवीचं दर्शन करून परत दुसऱ्या वर्षी केलेल्या नवस फेडण्यासाठी येतात. असं हे आमचं कालभैरव दैवत आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. केतन तामाने. आज आपण उदापूर या ठिकाणी आलेलो आहोत. उदापूर म्हटलं की सर्वात मोठी गाडी बगाड्याची यात्रा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर जुन्नर तालुक्यातील आणि शिवजन्मभूमीतील सर्वात मोठी गाडी बगाडी यात्रा उदापूर या ठिकाणी भरते. तर उदापूर गावामध्ये यात्रा म्हणण्यापेक्षा जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यापेक्षाही जास्त बाहेर महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठी यात्रा आणि सर्वात मोठं पश्चिम पट्ट्यातील गाडी बगाड हे खरं तर भैरवनाथ मंदिराचं या ठिकाणी असतं. ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व श्री मुक्तादाई यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. 10 जाती आहेत गावामध्ये आणि प्रत्येक जात्याला 10-10 मिनिट दिले जातात. कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता सर्व पाहुणे मंडळी असतील, गावामधील अनेक मंडळं असतील, सर्वांना गाडी बगाड फिरवण्यासाठी संधी दिली जाते. त्याच दिवशी संध्याकाळी सुंदर असं लोकनाट्य तमाशा या ठिकाणी आयोजित केलेला असतो. फुलांची भव्य दिव्य सजावट मुंबईकर मंडळींनी मंदिरामध्ये केलेली असते. लाईट डेकोरेशन, फुलांची ओरिजिनल फुलांची डेकोरेशन पाहण्यासारखी असते. तर आमच्या आजोबांपासून सांगता येत नाही की गाडी बगाड ही किती सालापासून चालू आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. जो गाडी बगाडाचा वरचा आडवा जो बांबू असतो, जे लाकूड असतं, जे जवळपास 1-2 महिने आधी पाण्यामध्ये भिजत घातलं जातं. 40 ते 50 फुटाचा तो आडवा जे लाकूड असतं ते असतं. खरं तर 4 बैल या गाडी बगाडाला असतात. एक वीर म्हणून, देव म्हणून त्या गाडी बगाडावर भगत समाजाचा आमच्या गावामधील असणारा त्यांचा तो मान असतो आणि सर्वांना पाळीपाळीने 10-10 मिनिटे करून गाडी बगाड फिरवण्यासाठी संधी दिली जाते. सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचे चांबले चांबले, अंबाबाईचा उदय उदय. काळभैरवनाथ महाराज की जय. येळकोट येळकोट, जय मल्हार. मुक्ताई माते की जय.